पुण्यात आणि आसपासच्या परिसरात बिबट्याच्या दर्शनाच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शहरातील नामांकित आयटी कंपनी कॉग्निझंटने हिंजवडीतील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खबरदारीचा सल्ला अर्थात एडवायझरी जारी केली आहे। अलीकडच्या काळात पुणे शहर आणि परिसरातील औंध, पाषाण, बावधन अशा भागांमध्ये बिबट्याच्या दर्शनाच्या बातम्या समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंपनीने हा सल्ला दिल्याचं स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे सध्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये प्रत्यक्ष बिबट्याचं दर्शन झालेलं नसल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपप्रमुख शंकर सालकर यांनी दिली आहे। कॉग्निझंटकडून जारी करण्यात आलेल्या एडवायझरीनुसार कर्मचाऱ्यांनी फेज 2 परिसरात उशिरा, संध्याकाळी, रात्री किंवा पहाटे जाणं टाळावं। शक्यतो पायी जाण्याऐवजी कंपनीची वाहतूक सेवा, कारपूल किंवा शेअर कॅबचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच झुडपी, निर्जन किंवा जंगलालगतच्या शॉर्टकट मार्गांचा वापर करू नये असंही स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। कॅम्पसमध्ये किंवा आसपास कुठल्याही संशयास्पद प्राण्याची हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा विभागाला कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। दरम्यान सोशल मीडियावर अनेक अफवा आणि बनावट व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। औंधमध्ये राहणारे आयटी कर्मचारी अनिश अविनाश यांनी सांगितलं की बिबट्याच्या बातम्या ऐकून दिल्लीतील नातेवाईकांनीही फोन करून विचारपूस केली। दरम्यान फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज अर्थात FITE संघटनेनेही एक्सवर पोस्ट करत आयटी कंपन्या आणि प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं आणि योग्य सुरक्षा व वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। एकीकडे अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहणं गरजेचं असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांकडून उचललेली ही पावलं महत्त्वाची मानली जात आहेत।